नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 4 सजीवातील पोषण या पाठाचा अभ्यास करणार आहोत. आपण मागच्या भागात ह्याच पाठातील वनस्पतीमधील पोषण याचा अभ्यास केला. आज आपण प्राण्यांमधील पोषण याचा अभ्यास करणार आहोत. तर प्राण्यांमधील पोषण या संकल्पनेत पोषक तत्वांची शरीराला असलेली गरज आणि अन्नग्रहणाची पद्धत व त्यांचा शरीरामध्ये होणारा वापर यांचा समावेश होतो. आता म्हणजे शरीरामधील सर्व क्रिया सुरळीत होण्यासाठी आवश्यक असलेले घटक आपल्याला कशातून मिळतात, तर अन्नातून मिळतात. आणि मग ते घटक रक्ताद्वारे शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे पुरवले जातात. परंतु आपण जे जसं खातो तेच रक्तामध्ये मिसळत नाही. आपण जे अन्न खातो ते तसेच्या तसे रक्तामध्ये मिसळत नाही, तर त्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात व्हावे लागते. आता प्राण्यांमधील ह्या पोषण क्रियेचे अन्नग्रहणापासून ते उत्सर्जनापर्यंत असे वेगवेगळे विविध टप्पे आढळून येतात. ते कोणते टप्पे आहेत ते आपण आता पाहूया. तर पोषणाचे टप्पे: अन्नग्रहण, पचन, शोषण, सात्मीकरण आणि उत्सर्जन. आता अन्नग्रहण म्हणजे काय, तर अन्न शरीरात घेणे. पचन म्हणजे तर अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे. शोषण म्हणजे काय, तर पचनातून तयार झालेले विद्राव्य रक्तात शोषले जाणे. आणि सात्मीकरण म्हणजे काय, तर शोषलेल्या द्रावणीय अन्नाचे शरीरातील पेशी व ऊतींमध्ये वहन व ऊर्जा निर्मिती केली जाणे. आणि उत्सर्जन म्हणजे काय, तर पचन व शोषण न झालेले उर्वरित अन्न घटक शरीराबाहेर टाकले जाणे. हे 5 जे टप्पे आहेत ते प्राण्यांच्या पोषणाचे 5 टप्पे आहेत. आता आपण विविध प्राण्यांमधील पोषण कसे होते ते आपण आता पाहूयात. तर प्राण्यांमधील पोषण, न्यूट्रिशन इन ॲनिमल्स. आता तुम्हाला माहिती आहे सजीवांचे पेशीनुसार 2 गटांमध्ये वर्गीकरण केलेले आहे, म्हणजे एकपेशीय प्राणी आणि बहुपेशीय प्राणी. आता एकपेशीय प्राणी म्हणजे काय, तर ज्या प्राण्यांचे शरीर एकाच पेशीने बनलेले आहे त्या प्राण्यांना काय म्हणतात, एकपेशीय प्राणी. उदाहरणार्थ अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना. आणि बहुपेशीय प्राणी कुठले, तर ज्या प्राण्यांचे शरीर एकापेक्षा अधिक पेशीने बनलेले आहे त्यांना काय म्हणतात, तर बहुपेशीय प्राणी असे म्हणतात. आता बहुपेशीय प्राणी कुठले, तर अस्वल, घोडा. आणि आता आपण अमिबामध्ये अन्नग्रहण कसे होते हे आपण पाहूया. आता अमिबा किंवा पॅरामेशियम किंवा युग्लिना हे एकपेशीय प्राणी आहेत आणि म्हणून त्यांच्यामध्ये ज्या पोषणासंबंधित ज्या क्रिया असतात त्या त्यांच्या पेशीमध्येच होतात. तर अमिबाला हात, पाय काय हे भाग नाही आहेत. अमिबा हा एकपेशीय प्राणी आहे. मग त्याच्यामध्ये अन्नग्रहण कसे होते ते आपण आता पाहूया. अमिबा काय करतो, तो पेशीच्या कोणत्याही पृष्ठभागातून अमिबा आहे त्या पेशीच्या कोणत्याही पृष्ठभागातून अन्न आत घेऊ शकतो. तो काय करतो, तर अन्नकणाला सर्व बाजूनी वेढून तो कण आपल्या पेशीमध्ये समाविष्ट करतो. अन्नकणांवर विविध विकारांची क्रिया घडून त्याचे पचन होते आणि न पचलेला उरलेला भाग तेथेच मागे सोडून छद्मपादाच्या साह्याने पुढे सरकतो. अशा प्रकारे अमिबामध्ये अन्नग्रहण होते. तर आपण आता एकपेशीय प्राण्यांमध्ये अन्नग्रहण कसे होते, म्हणजे अमिबामध्ये अन्नग्रहण कसं होते ते आपण आता पाहिले. आता आपण बहुपेशीय प्राण्यांमध्ये अन्नग्रहण कसे होते ते आपण पाहूया. बहुपेशीय प्राण्यांमध्ये प्राणी काय करतात, बहुपेशीय प्राण्यांमध्ये तोंडाने अन्नग्रहण होते. बहुपेशीय प्राण्यांमध्ये तोंडाने अन्नग्रहण होते. काही कीटक कशाने अन्नग्रहणासाठी काही कीटकांमध्ये मुखावयव असतात. काय, तर अन्नग्रहणासाठी काही कीटकांमध्ये मुखावयव असतात. उदाहरणार्थ झुरळ व नाकतोडा म्हणजे यांच्याकडे कुरतडे या कीटकांमध्ये जबड्यासारखे मुखावयव असतात. आता फुलपाखराला अन्नग्रहणासाठी फुलपाखरू काय करतं, फुलामध्ये मध शोषून घेतं, म्हणजे हेच त्याचं काय अन्न आहे. म्हणून फुलपाखराला अन्नग्रहणासाठी नळीसारखी सोंड असते. कशासारखी सोंड असते, तर नळीसारखी सोंड असते. तर डास आणि ढेकूण अन्नग्रहण कसे करतात, तर डास आणि ढेकणाला
चूषक सुईसारखे मुखावयव टोचण्याकरिता असतात. आपल्याला डास चावतात ना, मध्ये कशाने चावतात तर चूषक सुईसारख्या मुखावयवाने म्हणजे टोचण्याकरिता तो अवयव असतो चूषक सुईसारखा. आणि रक्तग्रहण कुठल्या अवयवाने करतात? मुखावयवाने. तर नळीसारखा मुखावयव असतो, त्याने ते डास आणि ढेकूण रक्तग्रहण करतात. आता अन्न प्रकार आपण आता काय पाहिले, एकपेशीय प्राण्यांमधलं अन्नग्रहण कसे होते, बहुपेशीय प्राण्यांमध्ये कसे अन्नग्रहण होते. आता अन्न प्रकारानुसार प्राण्यांचे प्रकार आहेत. अन्न प्रकारानुसार प्राण्यांचे 5 प्रकार पडतात. एक शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी, मिश्राहारी प्राणी, स्वच्छताकर्मी आणि विघटक. आपण आता त्यांची माहिती घेऊया. तर शाकाहारी प्राणी. शाकाहारी प्राणी वनस्पतीचा प्रत्यक्ष अन्न म्हणून उपयोग करतात. वनस्पतीचा प्रत्यक्ष अन्न म्हणून उपयोग करतात. उदाहरणार्थ गवत खाणारे, बिया खाणारे, फळं खाणारे. आता फळं कोण खातं तर माकड. गवत कोण खातं? गवत गाय. आणि बिया व फळं खाणारे प्राणी, म्हणजे असे शाकाहारी प्राणी वनस्पतीचा अन्न म्हणून उपयोग करतात. तर मांसाहारी प्राणी. मांसाहारी प्राणी अन्नासाठी इतर प्राण्यांवर अवलंबून असतात आणि अप्रत्यक्षपणे वनस्पतीवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ शाकाहारी प्राण्यांना खाणारे म्हणजे कोण? शाकाहारी प्राण्यांना कोण खातं तर वाघ, सिंह. वाघ, सिंह हे शाकाहारी प्राण्यांना खातात. म्हणजे उदाहरणार्थ हरिण. आणि हरिण काय खातं तर हरिण वनस्पतींना खाते, म्हणून प्रत्यक्षपणे वनस्पतीवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ शाकाहारी प्राण्यांना खाणारे आणि कीटक खाणारे. कीटक कोण खातं तर कीटक बेडूक. बेडूक हे कीटक खाणारा प्राणी आहे. तर मिश्राहारी प्राणी. तर मिश्राहारी प्राणी हे प्राणी अन्नासाठी वनस्पती तसेच प्राणी यावर अवलंबून असतात. म्हणजे हे दोन्ही वर अवलंबून असतात. म्हणजे अन्नासाठी वनस्पतीवर सुद्धा आणि प्राण्यांवर सुद्धा अवलंबून असतात. उदाहरणार्थ वानर, चिंपांझी आणि मानव. आपण सुद्धा व्हेज आणि नॉन व्हेज असं खातो की नाही, म्हणून आपण सुद्धा मिश्राहारीमध्ये मोडतो. आता स्वच्छताकर्मी. स्वच्छताकर्मी प्राणी. आपल्या सभोवताली असे प्राणी आहेत की त्यांच्या अन्नग्रहणाबरोबरच ते काय करतात तर आपला परिसर स्वच्छ करण्याचे कार्य करतात, म्हणून त्यांना स्वच्छताकर्मी प्राणी असे म्हणतात. तर ते स्वच्छताकर्मी प्राणी हे मृत प्राण्यांच्या शरीरापासून अन्न मिळवून जगतात. उदाहरणार्थ कावळे, गिधाडे. तुम्ही बघितलं असाल, जर तुमच्या घरी आजूबाजूला जर उंदीर वगैरे जर पुसून म्हणजे मरून पडला असेल तर ते कावळे त्याच्यावर बसलेले असतात किंवा गिधाडं बसलेलं असतात. म्हणजे काय करतात? हे स्वच्छ करतात ना आपला परिसर, म्हणून त्यांना काय म्हणतात तर स्वच्छताकर्मी प्राणी असे म्हणतात. तर विघटक. विघटक म्हणजे काय तर सूक्ष्म सजीव हे मृत शरीराच्या अवशेष तसेच काही पदार्थ कुजवून त्यापासून आपले अन्न मिळवतात. काय करतात सूक्ष्म सजीव तर मृत शरीराच्या अवशेष तसेच काही पदार्थ कुजवून त्यापासून अन्न मिळवतात. म्हणजे नैसर्गिक पदार्थांच्या प्रक्रियेपासून सूक्ष्म सजीवांचं पोषण होतं. मृतोपजीवी पोषण. काही कीटक व एकपेशीय सूक्ष्मजीव हे मृत शरीरातील किंवा आजूबाजूच्या वातावरणातील द्रवरूप सेंद्रिय पदार्थाचे शोषण करून त्यांचा अन्न म्हणून वापर करतात. त्यांनाच मृतोपजीवी पोषण असे म्हणतात. उदाहरणार्थ मुंग्या, घरमाशा, कोळी इत्यादी. तर परजीवी पोषण. परजीवी पोषण म्हणजे काय तर काही प्राणी अन्नासाठी इतर सजीवांवर अवलंबून असतात आणि ते त्यांच्याकडूनच अन्न प्राप्त करतात. यालाच काय म्हणतात परजीवी. प्राण्यांचे परजीवी पोषण असे म्हणतात. म्हणजेच काय तर अन्नासाठी ते इतर सजीवांवर अवलंबून असतात आणि ते त्यांच्याकडूनच अन्न प्राप्त करतात. यालाच काय म्हणतात तर प्राण्यांचे परजीवी पोषण असे म्हणतात. आता परजीवी पोषणाच्या 2 पद्धती आहेत. परजीवी पोषणाच्या किती पद्धती आहेत? 2 पद्धती आहेत. एक बाह्य परजीवी पोषण आणि अंतःपरजीवी पोषण. तर बाह्य परजीवी पोषण बघूयात आपण. तर प्राण्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावर काही प्राणी दुसऱ्या प्राण्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावर राहून त्यांचे रक्त शोषून त्याद्वारे अन्न प्राप्त करतात. उदाहरणार्थ उवा, लिखा, ढेकूण, गोचडी. तुम्ही तुमच्या घरी जर कुत्रा असेल किंवा तुमच्या घरी जर म्हैस असेल तर तुम्ही त्या म्हशीच्या किंवा कुत्र्याच्या अंगावर असे हे छोटे छोटे प्राणी बघितले असाल कधीतरी, म्हणजे ढेकूण, गोचडी यासारखे. मग ते प्राणी कशावर जगतात
तर हे प्राणी त्या कुत्र्याच्या रक्तावर ते प्राणी जगतात. म्हणजे पोशिंदा जो असतो त्याच्याद्वारे त्यांचं पोषण होतं. उदाहरणार्थ कोण? वालिखा, ढेकूण, गोचिंडी आणि अंतपरिजीवी पोषण पद्धती. म्हणजे हे याच्यामध्ये गोलकृमी, पट्टकृमी असे जंत असतात आणि ते आपल्या शरीराच्या आतमध्ये राहून रक्ताद्वारे अन्नाचे शोषण करतात आणि ह्या पद्धतीला काय म्हणतात? पोषण पद्धतीला तर अंतपरिजीवी पोषण म्हणतात. पण पोटामध्ये जंत असतात नाही, तुमच्या पोटामध्ये जंत असतात, मग तुमचं कधी कधी पोट दुखतं, मग तुमच्या आई जंताचं औषध देते ना, डॉक्टरकडे घेऊन जाते आणि जंतांचं औषध देते. मग हे जंत कसं आपलं अन्न म्हणजे अन्न कसं मिळवतात तर ते आपलंच रक्त आपल्या रक्ताद्वारे अन्नाचे शोषण करतात आणि या पद्धतीला काय म्हणतात? तर अंतपरजीवी पोषण असे म्हणतात. परजीवी पोषणाच्या 2 पद्धती आहेत, बाह्य परजीवी पोषण आणि अंतपरजीवी पोषण. आपण ह्या पाठात वनस्पतीमधील पोषण आणि प्राण्यांमधील पोषण पाहिलं. तर आपण आता या तक्त्यानुसार एक नजर टाकूया. वनस्पती कुठल्या? स्वयंपोषी, सहजीवी आणि परपोषी, आणि कीटकभक्षी आणि मृतोपजीवी. आणि प्राणी समभक्षी, मृतोपजीवी, परजीवी. परजीवीमध्ये 2 पद्धती आहेत, बाह्य परजीवी आणि अंतपरजीवी. तर आज आपण काय शिकलो? तर प्राण्यांमधील पोषण शिकलो आपण. आम्ही एकपेशीय प्राणी कसे अन्नग्रहण करतात, बहुपेशीय प्राणी कसे अन्नग्रहण करतात, पुन्हा परपोषी पोषण, पुन्हा अन्न प्रकारानुसार प्राण्यांचे कुठले प्रकार आहेत, जसे की मांसाहारी, शाकाहारी, मिश्राहारी, स्वच्छताकर्मी, विघटक आणि परजीवी पोषण आपण शिकलो. तर आपण वेगवेगळ्या पद्धतीचे पोषण आपण आज शिकलो. धन्यवाद.